मित्रांनो, तुम्ही सगळे कसे आहात? तर आजच्या या भागामध्ये आपण भेटत आहोत या दुसऱ्या पार्टमध्ये. तर मित्रांनो, आपण आजच्या या पार्टमध्ये पाहणार आहोत युरोप आणि भारत या विषय पाहणार आहोत. आपला हा धडा NMS साठी आहे, कारण NMSच्या विद्यार्थ्यांना हा धडा आहे, कारण आपण NMSची सिरीज घेत आहोत. या सिरीजमधला पार्ट 2 हा आपण पाहत आहोत. तर चला मित्रांनो, वेळ न वाया घालता सर्वांनी हा व्हिडिओ लक्ष देऊन पहा, कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल. चला तर मित्रांनो, आपल्या व्हिडिओला स्टार्ट करू. आणि तुम्ही जर या व्हिडिओमध्ये नवीन असाल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करणं नका विसरू. चला तर डायरेक्ट मुद्द्यावर येऊन आम्हाला प्रश्न सरावासाठी डायरेक्ट प्रश्न करूया. चला तर पहिला प्रश्न, खालीलपैकी योग्य व अयोग्य विधाने ओळखा. प्रबोधन युगात ग्रीक व रोमन परंपरांचे पूर्ण जीवन घडून आले. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. 2 लिओनार्दो दा विंची यांचे डॅश डॅश हे चित्र अजरामर ठेवले. तुम्हाला सर्वांना माहिती आहे लिओनार्दो दा विंची हे कोण आहेत आणि ते कोण आहेत ते तुम्हाला सर्वांना, त्यापैकी त्यांचे सर्वात जास्त मोनालिसा हे चित्र काढलेले आहे. इसवी सन 1450 मध्ये डॅश डॅश यांनी छपाई यंत्राचा शोध लावला. तर तुम्ही न बघता करून टाका जोहान्स गुटेनबर्ग. तर प्रश्न क्रमांक 4 डॅश डॅश मुळे धार्मिक क्षेत्रात माणसाचे स्वातंत्र्य व बुद्धी प्रामाण्य या तत्वांना महत्त्व प्राप्त झाले. पर्याय क्रमांक 3 धर्मसुधारणा चळवळ. 5 भारताचा शोध घेण्यासाठी निघालेला पहिला पोर्तुगीज खलाशी आफ्रिकेतील डॅश डॅश पर्यंत पोहोचला. तर त्याचं उत्तर आहे केप ऑफ फूड. 6 सर 1492 मध्ये डॅश डॅश याने अमेरिका खंडाचा शोध लावला. ख्रिस्तोफर कोलंबस आणि वास्को द गामा आपल्या बंदरात म्हणजे कलिकत बंदरात तो पोहोचला होता. याचे पुढचे उत्तर कलिकतच असेल. तुम्ही बघू शकता, कलिकत बरोबर कलिकतच उत्तर आहे. 8 खालीलपैकी योग्य अयोग्य विधाने ओळखा. प्रबोधन काळात युरोपमध्ये वैचारिक क्रांती आली. अज्ञान व अंधश्रद्धा यातून समाज बाहेर पडू लागला. बरोबर. रूढी परंपराकडे चिकित्सा दृष्टिकोनातून पाहिले जाऊ लागले. बरोबर आहे हे पण. आणि नंतर मात्र या काळात वैज्ञानिक संशोधनाला चालना मिळाली. यापैकी मला वाटतंय पर्याय क्रमांक 1 आणि 3 योग्य आणि 4 अयोग्य असं वाटतंय, कारण 1 आणि 3 योग्य. तर पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर आहे. 9 युरोपमध्ये 18व्या व 19व्या शतकाचा कालावधी डॅश डॅश म्हणून ओळखला जाऊ लागला. क्रांतियुग. गटात न बसणारा घटक ओळखा. फ्रेंच क्रांतीने जगाला दिलेली मूल्य. स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता. जगाला दिलेली मूल्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता आहेत, पण धर्मनिरपेक्ष आपल्याला दिलं नाही. गटात न बसणारा ओळखायचं, त्यामुळे पर्याय क्रमांक 2. 11 औद्योगिक क्रांतीमुळे इंग्लंडचे डॅश डॅश वरणे करू लागले. जगाचा कारखाना हे बरोबर उत्तर आहे. तर आता प्रश्न क्रमांक 12 अमेरिकन स्वातंत्र्य युद्धात डॅश डॅश यांनी अमेरिकन वसाहतीच्या सैन्याचे नेतृत्व केले. नेपोलियन बोनपार्ट यांनी नाही केले. जॉर्ज वॉशिंग्टन, मार्टिन लुथर किंग आणि अब्राहम लिंकन यांनी सर्वांनी या अमेरिकेच्या स्वातंत्र्य युद्धात त्यांनी आपला मोलाचे योगदान दिलेले आहे. आता प्रश्न क्रमांक 3 बलशाली देशाने आपल्या सामर्थ्याच्या बळावर एखादा प्रदेश व्यापणे व त्या ठिकाणी आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित करणे म्हणजे वसाहतवाद होय. 15 ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात पहिली वक्फ डॅश डॅश येथे स्थापना केली. तर आपल्याला मला वाटते अशाप्रमाणे इथं गटात न बसणारा पर्याय आहे. तर मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत, मला माझ्या मताने गटात न बसणारा घटकच आहे, म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात पहिली वक्फ डॅश डॅश येथे स्थापन केली. कोलकाता, मुंबई, मद्रास, सुरत. मला वाटते माझ्या मताने कोलकाता. तर पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. तर आता भारतातील व्यापार स्पर्धेमुळे इंग्रज व फ्रेंच यांच्यातील झालेली युद्ध डॅश डॅश म्हणून ओळखू लागले. कर्नाटक युद्ध. 1757 मध्ये डॅश डॅश येथे बंगाल प्रांताचा नवाब सिराजुद्दौला व इंग्रजांचे झालेले युद्ध बक्स प्लासी प्रांत डॅश डॅश पालसी येते. पालसी याचा पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 3 भारतामध्ये इंग्रजी सत्तेचा पाया डॅश डॅश मध्ये घालला गेला. बंगाल.
20 औद्योगिक क्रांतीला प्रारंभ मध्ये झाला. इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न यांनी केला. मीर कासिम हे प्रबोधन काळातील अष्टपैलू व्यक्तिमत्व मानले जाते. लिओनार्दो दा यांनी मोनालिसा बरोबरच ही चित्राकृती अजरामर ठरली. द लास्ट सफर 1453 मध्ये ऑटोमन तुर्कांनी बायझांटायन साम्राज्याची राजधानी असलेले जिंकून घेतले. कॉन्स्टँटिनोपल 25 इंग्लंडमध्ये बिल ऑफ राईट्स राजाच्या अधिकारावर मर्यादा घालण्यात आली. 1689 26 इंग्लंडने उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर वसाहती स्थापन केली. 13 इसवी सन 1789 मध्ये फ्रान्समधील जनतेने राजेशाही संपवून प्रजासत्ताकाची स्थापना करण्याची कृती म्हणून ओळखली जाते. फ्रेंच व राज्य क्रांती 18व्या शतकाच्या उत्तरार्धापासून पुढे युरोपमध्ये यंत्रयुग अवतरले. याला म्हणतात. औद्योगिक क्रांती इसवी सन मध्ये इंग्रजांनी भारत व्यापार करण्यासाठी ब्रिटिश इंडियाची स्थापना करण्यात आली. 1600 मध्ये 30 हा प्रश्न एनएमएसच्या परिषद डिसेंबर 2022 प्रश्न क्रमांकात आला होता. इसवी सन 1756 मध्ये हा बंगालच्या नवाबपदी आला. सिराजुद्दौला इसवी सन 1764 मध्ये बिहारमधील येथे मुघल बादशहाचा पराभव करून इंग्रजांनी भारतातील इंग्रजी सत्तेचा पाया घातला. बक्सर 1799 मध्ये येथे झालेला टिपू सुलतान म्हैसूर श्रीरंगपट्टण. याचे उत्तर आहे. आता मुलतानचा अधिकारी याने इंग्रजी विरुद्ध बंड केले. भूलराज युरोप दर्यावर्दी भारताकडे जलमार्गाचा शोध घेण्यासाठी कोणत्या शतकात सागरी सफरावर निघाले होते. 15वे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण हा पूर्ण पाठ पाहिलेला आहे. दुसरा धडा आपण पाहिलेला. तर पुढच्या पाठमध्ये आपण पाहणार आहोत ब्रिटिश सत्तेचे परिणाम. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला नका विसरू. चला तर मित्रांनो, भेटूया पुढच्या पार्टमध्ये.